निलेश राणेचा जे वक्तव्य आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे आज आम्ही अकलूज या प्रांत कार्यालया ठिकाणी निवेदन सादर करण्याकरता आलो होतो, परंतु यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन जे सर्व निवेदनांना स्वीकारण्याकरता स्वतः कॅबिनमधून बाहेर येतात, परंतु आजच्या निवेदनाला ते स्वतः कॅबिनमधून आले नसल्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम सर्व समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि या महाराष्ट्रात नेहमीच सांगण्यापुरतेच विषय राहिला का असं मला माझ्या मनात एक खंत आहे। हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र असं ओळखलं जातो, परंतु त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जी बदलापूरची घटना झाली, एक छोट्याशा चिमुकली 4 वर्षीय चिमुकलीवर सुद्धा अत्याचार झाले, त्या ठिकाणी सुद्धा हे सरकार आणि हे गृहमंत्री कसलेही स्टेटमेंट किंवा कसलेही कारवाई करत नसल्या कारणाने हे भाजपचा सोन्या बिडूक नितेश राणे यांनी नेहमीच लोह हाताच्या नावाखाली हिंदू आणि मुस्लिममध्ये डोके भडकवण्याचं काम अतिशय त्या मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये करत आहे। आणि याला सगळं श्रेय हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ही त्याला सहकार्य करतात असं माझं स्वतः वैयक्तिक आरोप आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीय दंगल घडवण्याचा या निलेश राणेचा प्लॅनिंग असेल, कारण की ह्या प्लॅनिंगला ती एकटा करू शकत नाही। ह्या प्लॅनिंगमध्ये अतिशय मोठे जबाबदार व्यक्ती असल्या कारणाने हे निलेश राणे बेताल वक्तव्य नेहमीच मुस्लिमांवर करतात। परवा दिवशीच ते नगरमध्ये आले आणि नगरमध्ये त्या रामगिरी महाराजांच्या समर्थार्थात त्यांनी एक रॅली काढली, परंतु त्या रॅलीमध्ये जे त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला, त्या एक मस्जिदच्या मिनाराला दाखवून ती म्हणला हम भी इसको शूट करेंगे। आणि त्या ठिकाणी त्या निलेश राणेंनी असं एक वक्तव्य केलं की हम भी मस्जिद में आने वाले को घुस कर मारेंगे। हे काय मोगलाईचं राज्य नाही आहे, हे राज्य लोकशाही महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये असलं शब्द आणि असली दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही। खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल ह्या राज्याचा गृहमंत्री हे निलेश राणेसारख्या नारायण राणेसारख्या माणसाला पाळून यांना फक्त मुस्लिमांची सुपारी देत आहे का, अशी सर्व मुस्लिम समाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली। येणारा काळ त्यांना अशी शिक्षा देईल, ती मताच्या रूपाने शिक्षा देईल। जे लोकसभेला चित्र झालं त्याच्यापेक्षा अजून एक वाईट चित्र या विधानसभेला घडेल। आणि सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची एकच अपेक्षा आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं ते आंबेडकर महाराजांच्या छत्रपती शिवाजींच्या चारित्र्यावर जे महाराष्ट्र चालतं, त्यांच्या इशाऱ्यावर चालतं, त्यांच्या तत्वावर चालतं, ही महाराष्ट्र आता मला वाटतं राहिलेला नाही। कारण की बोलायचं जर म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे रयतेचे राजे होते, त्यांनी अनेक धर्मांचे मंदिर बांधली। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की त्यांनी स्वतः मुस्लिम समाजाच्या नमाज पठण करण्याकरता त्यांच्या दरबारमध्ये मस्जिद बांधली। आणि निलेश राणेसारखा बिडूक हे म्हणतो की मस्जिदमध्ये घुसून मारील, अशा अर्थाने ह्याचं खरं काय समजायचं आम्ही, ह्याला या राज्याचा गृहमंत्री पूर्ण जबाबदार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे। ही निवडणूक जातीच्या रूपावर नेऊन, जातीच्या सलोख्यावर नेऊन कशी निवडणूक जिंकता येईल अशा प्रकारचं मला वाटतं खऱ्या अर्थाने भाजपचा डाव असेल। परंतु भाजपच्या माझ्या मित्रांना एक विनंती आहे, जे अल्पसंख्याक मोर्चामध्ये महाराष्ट्रभर जे काम करतात, खऱ्या अर्थाने त्याला जर आपल्या समाजाची जाण नसेल, आपल्या समाजाची आपल्या मोहम्मद पैगंबरांची जर त्यांना विचार त्यांच्या मनामध्ये नसतील, खऱ्या अर्थाने त्याने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला पाहिजे। जे मी 12 तारखेला राजीनामा दिला, मी राजीनामा द्यायची कारण हीच होती, कारण की माझ्या समाजामध्ये मी जेव्हा राहत असतो, माझ्या समाजामध्ये मी जेव्हा जात असतो, तर माझ्या समाजामधून अनेक असे प्रश्न येत होते की तुमचा एक आमदार भाजपचा नेहमीच मुस्लिम समाजावर बोलतो आणि मुस्लिम समाजात ती भाजप त्यांच्यावर कसलीही कारवाई करत नाही। त्या सगळ्या गोष्टींना मी वारंवार वरिष्ठांना कळवलं, यापर्यंत की बावनकुळे साहेबांना भेटलो, फडणवीस साहेबांना विषय सांगितले, परंतु त्यांनीही काय मनात घेतले नाही। नागपूरच्या अधिवेशनमध्ये आमच्या समोर एक माफी मागितली गेली की इथून पुढे निलेश राणेसारखा व्यक्ती ही मुस्लिम समाजावर ट्रीटमेंट करणार नाही। फक्त ही लोह जहादच्या नावाखाली फक्त हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांमध्ये कशी भांडणे पिटतील आणि माझी पोळी कशी साजरी होईल आणि माझं सरकार कसे येईल अशा भावनेतून निलेश राणे ही नेहमीच महाराष्ट्राला भडकवत आहे। परंतु महाराष्ट्र सुज्ञान आहे, महाराष्ट्र सुज्ञान आहे। महाराष्ट्रामधली सर्व हिंदू मुस्लिम बांधव असतील अशा भडकाव्या भाषणाला किंवा भडकाव्या साजिसला कधी बळी पडणार नाही। आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रभर सगळं होत असताना हे महाराष्ट्राचे गृहमंत्री काय
त्यांच्या डोक्यात चाललं हे मला बी कळायला तयार नाही. म्हणून मी महाराष्ट्राच्या सरकारला एक एवढीच विनंती करली या ठिकाणी की आपण निलेश राणेसारख्या बिंडकुळीला आपण त्याला छोट्याशा तलावामध्येच ठेवावा, त्याला समुद्रात न सोडावा. आणि ह्या सोडल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भाजपची नैया बुडवणार आहे ती राणे कंपनी आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा जरा 1-2 मिनिटं.